नाही, कर्पूराचा देह माझा जळून पुन्हा जडणार नाही, जडणार नाही। आजचा तरुण ज्या नैराश्याच्या गर्तेत जात आहे त्याला नैराश्यापासून थांबवण्यासाठी, व्यसनाच्या आहारी जाण्यापासून थांबवण्यासाठी त्यांच्या पुढे आज आपल्याला आदर्श उभा करणं गरजेचं आहे। शिव फुले शाहू आंबेडकर यांचे विचार आणि कार्य सांगणं गरजेचं आहे। 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज सांगणं गरजेचं आहे। स्त्री शिक्षणाच्या नंदनवन फुलवणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती माता सावित्री यांचं त्याग सांगणं गरजेचं आहे। एक वेळ गादी सोडेल पण बहुजनांचा उद्धार करण्याचं कार्य मी कधीच सोडणार नाही असे सांगणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा इतिहास सांगावा लागेल। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील संघर्ष सांगावा लागेल, कारण आज जर आपण तरुणांपुढे आदर्श उभा केला नाही तर ते नक्कीच चुकीच्या मार्गावर जातील। या सर्व महापुरुषांनी, शिव फुले शाहू आंबेडकर या सगळ्या महापुरुषांनी आपल्या जीवनात येणाऱ्या अपयशांना स्वीकारलं आणि अपयशांना स्वीकारून आपल्या यशाकडे पुढे पाऊल टाकलं। म्हणून इथे उपस्थित असलेल्या तरुणांना मला सांगावंसं वाटतं की आपण सर्वांनी आपल्या जीवनात जे अपयश येतात त्या अपयशांना न घाबरता अपयशांना स्वीकारणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपण सर्वांनी एकत्र येऊन या नैराश्य आणि व्यसनाधीनता याच्या विरुद्ध युद्ध पुकारणं गरजेचं आहे। म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, अग्नी भडकला युद्धाचा अन आळशी होऊ नकसे, तरुण असूनी रक्त उसडे, नवजवान तुझं म्हणावे कसे। अरे मेलास तर शहीद होशील, अरे मेलास तर शहीद होशील, कीर्ती तुझी देशावरती, आणि जिंकलास तर वीर म्हणून पदवी देतील राष्ट्रपती। या भारत मातेचे तुझवर प्रेम असे, अति ऋणही असे, तरुण असूनी रक्त उसडे, नवजवान तुझं म्हणावे कसे, नवजवान तुझं म्हणावे कसे। असं म्हणतात, फुगा कोणत्याही रंगाचा असला तरी त्याच्यात हवा भरल्याशिवाय तो उंच उडू शकणार नाही। त्याचप्रमाणे चांगल्या ज्ञानाचे, चांगल्या विचारांचे विचाराच्या तरुणांमध्ये भरल्याशिवाय त्यांच्यातील नैराश्य आणि व्यसनाधीनता कमी होणार नाही। यासाठी कुटुंब, पालक, शिक्षण संस्था आणि समाजाने त्यांच्यात चांगले विचार सांगून त्यांचं समुपदेशन करणं गरजेचं आहे। इथे उपस्थित असलेल्या तरुणांनी त्यांची जबाबदारी ओळखून त्यांचे ध्येय निश्चित करून त्यांच्या ध्येयाकडे वाटचाल करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। या प्रसंगी मला कविभूषण यांची कविता आठवते। ते म्हणतात, मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार। तुम माटी के लाल हो कोई कंकड़ या धूल नहीं, तुम समा बदल के रख दोगे इतिहास लिखोगे भूल नहीं। तुम भोर का पहला तारा हो, परिवर्तन का एक नारा हो, कुछ पल का यह अंधेरा है, फिर सब कुछ तुम्हारा है, फिर सब कुछ तुम्हारा है। इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना मला सांगावंसं वाटते की आपण सगळ्यांनी मिळून एक प्रतिज्ञा करूया, नैराश्यात असलेल्या आपल्या मित्रमैत्रिणींना मदतीचा हात देऊया, व्यसनात असलेल्या लोकांना मदत करूया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेऊया। एक निरोगी, व्यसनमुक्त आणि आशावादी राष्ट्र निर्माण करूया। शेवटी माझ्या शब्दांना विराम देताना एवढंच म्हणते, थांबणार ना कधी ना हार मानणार मी, थांबणार ना कधी ना हार मानणार मी, ये समोर संकटा तुला करेन पार मी। देह संपला तरी जिवंत युगे युगे, जो सदा अभंग राहणार तो विचार मी। एक वाक्य कोरून ठेव कोरून मनावरी, जिंकणार 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 मी। धन्यवाद। खूप छान अवंतीने जे काही आपले वक्तव्य मांडले आहे, अप्रतिम मांडलेलं आहे। नैराश्याविरुद्ध लढा उभारण्याची गरज आहे आणि नैराश्याने या व्यसनातून आपण बाहेर कसे यायला पाहिजे यासाठी त्यांनी उपाययोजना सांगितलेल्या आहेत। आणि यानंतर मी आजच्या कार्यक्रमाला, आजच्या चर्चासत्राला अध्यक्ष म्हणून लाभलेले महाराष्ट्र